चारठाणा ग्रामपंचायत उपसरपंच सादिया वाजिद कुरेशी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाताई नानासाहेब राऊत यांनी पंचायत समिती कार्यालय जिंतूर येथे चारठाणा ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहार विरोधात सुरू केलेल्या आमरण उपोषणास गटविकास अधिकारी पंचायत समिती जिंतूर यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती। सविस्तर मौजे चारठाणा येथील ग्रामपंचायत उपसरपंच सादिया वाजिद कुरेशी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाताई नानासाहेब राऊत, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब निकाळजे, वंदना तमशेट्टे, सय्यद रहमत अली, प्रियंका देशमुख, जुबेदा इनामदार, बेबी खातिजा काजी, रामा चव्हाण यांनी चारठाणा ग्रामपंचायतचे सरपंच यांनी विकास कामामध्ये अपहार करून आर्थिक गैरव्यवहार केला असून ज्यामध्ये नंबर 1 15वा वित्त आयोग आराखडा 4 वेळा परवानगी न घेता बदल केला आणि खर्चही केला। नंबर 2 शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण 15वा वित्त आयोग कामामध्ये अपहार करणे। नंबर 3 नळ अनामत प्रत्येकी 1500 रुपये जमा करून नियमबाह्य खर्च करणे। नंबर 4 जलजीवन मिशन कामासाठी 15वा वित्त आयोगामधून नियमबाह्य खर्च करणे। नंबर 5 स्ट्रीट लाईट या कामामध्ये अपहार करणे। 6 SBM बेसलाईन सर्व्हे व्यतिरिक्त इतर खातेदारांना पैसे वाटप करणे। 7 ग्रामसभा आणि मासिक सभा रेकॉर्ड परस्पर तयार करणे। नंबर 8 15वा वित्त आयोग यामधून अपंगांसाठी 4 लाख रुपयांचा खर्च दाखवून केवळ 3 लोकांना सायकलीचं वाटप करणे। नंबर 9 जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती ही जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत आणि ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगातून देखील करण्यात आलेली असणे या बाबतीत गटविकास अधिकारी पंचायत समिती जिंतूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलं होतं। सदर उपोषण स्थळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि सहकारी कर्मचारी यांनी भेट देऊन 18 ऑगस्ट 2024 रोजी चौकशी पूर्ण करून चौकशी अहवाल पंचायत समिती कार्यालयामार्फत वरिष्ठ प्रशासनाकडे दाखल करण्यात येणार असल्याबाबतचं हे पत्र उपोषणकर्त्यास देऊन सदरचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे। त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या मुदतीत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर न केल्यास आपण पुन्हा एकदा आमरण उपोषणास बसणार असल्याचं त्यांनी प्रशासनाला सांगितलं। या प्रसंगी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश काजळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य अविनाश काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र नागरे, बंडू लांडगे आदींची यावेळी उपस्थिती। 15 वित्त आलेला आहे, याच्यामधून जी काही कामे झाली त्याची माहिती मागितली होती। तसेच जो काही ग्रामनिधी असतो हा ग्रामनिधी कुठे खर्च केला, याच्यामधून कोणती कामे झाली याची सुद्धा आम्हाला माहिती भेटली नाही। तसेच जे बेसलाईनमध्ये कार्यक्रम झालेले आहेत ती बेसलाईन ह्यामध्ये जे शौचालयामध्ये जे कामं केली याची सुद्धा आम्हाला माहिती अजूनही भेटलेली नाही। यामध्ये कुठे निधी खर्च झाला, काही कामं ग्रामपंचायतद्वारे केलेली आहेत, ही कामं तर कुठे आम्हाला दिसली नाही। ही कामे कुठे आहेत आणि यामध्ये झालेला निधी कुठं खर्च झाला ही आमची मागणी आहे की यावरती चौकशी झालीच पाहिजे।